तुम्ही स्वतःच्या नवऱ्यांना शुभेच्छा तर देताय, पण होऊ शकते की तुम्ही त्यांच्या टीम मध्ये नाही तर त्यांच्या विरुद्ध टीम मध्ये खेळाल. मित्रांनो, मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या कुठल्या टीम मधून खेळाल त्या टीम बरोबर पूर्ण निष्ठेने खेळा आणि चांगल्या भावनेने खेळा. या प्लीज दोघं या. हो बापूजी. ऑल द बेस्ट मेहता अंकल. काय हवंय? सेकंड. ओ अच्छा. ऑल द बेस्ट. अरे सांभाळून, आरामात जेठालाल. हे जरा स्लाइडिंग आहे थोडं. स्टेज बरोबर नाहीये. टपूस आता पुढे बघ, पिच वर किती वेळा घसरतोय जेठालाल. तर मित्रांनो, हो बोलतो. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी नंतर आहे, खेळाडू आधी आहे. वाह भिडू वाह. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी नाही करणार. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपण बोलवणार आहोत आपल्या स्पेशल गेस्ट मिस मोनालिसा यांना. मोनालिसा या कोण आहेत? लीला नाही, मोनालिसा. Are you ready for rocking GPL 3? हा आहे सगळ्यात आनंदमयी, सगळ्यात रोमांचक, सगळ्यात मजेदार क्रिकेटचा खेळ. आणि आपण सगळे याला म्हणतो गोकुळधाम प्रीमियम लीग, म्हणजे together for जेठालाल गडा आणि मिस्टर तारक मेहता. यावेळी GPL 3 मध्ये दोन मित्रांमध्ये निकराचा सामना आहे. जबरदस्त मुकाबला आहे. तारकजी, तुम्ही तुमच्या विरुद्ध टीम कॅप्टनला काय संदेश द्याल? विरुद्ध टीमसाठी काय म्हणू बरं? हे बघा, खूप जास्त शब्दात काही बोलणं उचित ठरणार नाही, म्हणून मी या 4 ओळींच्या कवितेत काही खास सांगू इच्छितो. नीट ऐका जेठालाल. हो ऐकतोय. नक्कीच नीट ऐक जे आता मी सांगतोय. मला हेच म्हणायचंय की जो तुटून जाईल तो संकल्प नसतो. जो तुटून जाईल तो संकल्प नसतो. तुटलेल्याला काही विकल्प नसतो. अरे आम्ही तर आयुष्यात हरण्याचा विचार केलाच नाही, कारण की जिंकण्याला काही विकल्प नसतो. बात आहे मेहता साहेब, धुवून टाकलं. धन्यवाद. यावर तुमचं काय उत्तर आहे जेठालालजी? मी मेहता साहेबांच्या प्रतिउत्तरा दाखल फक्त इतकंच म्हणेन की आता यावेळी जेठालाल गडा. तर मग गोकुळधाम वासियांनो, GPL 3 चं वातावरण फुलत चाललंय. मग आता टीम सिलेक्शन आधी जाणून घेऊया यांच्या टीमचं नाव. तर मेहताजी, काय असणार आहे तुमच्या टीमचं नाव? पाहिलं तर तशी माझ्या डोक्यात अनेक नावं आली. खूप सारी नावं ठेवू शकत होतो, पण जे नाव माझ्या डोक्यात अगदी घट्ट बसलं ते यासाठी आहे कारण की माझ्या टीम मध्ये खेळणारे गोकुळधामचे कमालीचे योद्धा असणार. म्हणूनच माझ्या टीमचं नाव असणार मेहताचे महारथी. अहो, नाव ऐकून तर वजन या टीमचं पडेल असं वाटते नाही? महारथी. बघूया कोण कोण येतात महारथी. तर या मग जाणूया जेठाजींकडून त्यांच्या टीमचं नाव काय असेल. बघा, आताच मेहता साहेबांनी सांगितलं की त्यांच्या टीम मध्ये एकाहून एक श्रेष्ठ योद्धा असतील. तर
मला त्यांना हेच सांगायचं आहे की ही काही रणभूमी नाहीये जी इथे योद्ध्यांची आवश्यकता आहे. जेठालाल, ही रणभूमी भलेही नसेल पण रणभूमी नक्कीच आहे. बरोबर. आणि रणभूमीत रण बनविण्यासाठी खेळाडूंची गरज असते, योद्ध्यांची नाही. आणि माझ्या टीम मध्ये मी एकापेक्षा एक दिलेर क्रिकेटर सामील करून घेणार आहे. आणि म्हणून माझ्या टीमचे नाव असेल जेठाचे जाबाज. तर मित्रांनो, वेळ झालीये जाणून घेण्याची की कोण असतील मेहतांचे महारथी आणि कोण असतील जेठाचे जाबाज. तर मग आता सुरू करूया टीम सिलेक्शन. हो, एक मिनिट. यावेळी टीमचे सिलेक्शन थोड्या वेगळ्या प्रकारे होणार आहे. यावेळी टीमचे सिलेक्शन चिठ्ठी काढून होणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या नावाची एक चिठ्ठी असेल. अरे पण ही चिठ्ठी काढण्याची गोष्ट कुठून आली? हो खरंय, मी तर सगळ्या खेळाडूंची लिस्ट घेऊन आलोय की मला माझ्या टीम मध्ये कोणाला घ्यायचंय, कोणाला टाळायचंय. व नाहीतर काय, ही बघा मी पण बनवून आणली आहे. बाबा, मेहता अंकल, तुमची लिस्ट काहीच कामाची नाहीये, ती आता ठेवून द्या. कारण टप्पू सेनाने डिसाइड केलंय की यावेळी टीमचं सिलेक्शन चिठ्ठी काढूनच होणार आहे. अरे इतकी मेहनत केली आणि आता हे म्हणजे अरे नुसतीच यावर मेहनत घेतली आणि आधी सांगायला हवं ना टप्पू, किती वेळ गेला यासाठी. अरे अहो, अरे चला फ्रेंड्स, टपूसेना. हा टपुड्या, अरे माझ्या नावाची चिठ्ठी आहे ना त्यामध्ये? नाही आजोबा. का? काकाजी, यामध्ये फक्त खेळाडूंच्या नावाची चिठ्ठी आहे, अंपायरच्या नावाची चिठ्ठी नाहीये. तुम्ही तर अंपायरिंग करणार ना, हे तर ठरलेलंच आहे. कोणी ठरवलं हे? तुम्हीच. तेव्हा आपण जेव्हा जीपीएल पहिल्यांदा केलं होतं तेव्हा तुम्हीच म्हटलं होतं ना की मी अंपायर राहीन म्हणून. जीपीएल 2 मध्ये पण तुम्ही अंपायरच होतात. मग काय नेहमी मीच अंपायर बनायचं? नाही, यावेळी मी ठरवलंय की मी खेळणार आहे. हो बापूजी खेळणार आहेत. नाही, ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही खेळणार आहात, पण मग अंपायर कोण बनणार? अरे ते तुम्ही बघा, मला काय माहित, मी तर खेळणार बाबा. ठीक आहे टप्पू, त्यामध्ये आणखी एक चिठ्ठी टाक, त्यावर काकाजींचं नाव लिहा. थँक्यू भिडे भाऊ. वा बापूजी वा, योग्यच निर्णय आहे तुमचा खेळायचा. फार छान, खूप मजा येईल. आजोबा, तुमची चिठ्ठी. शाबाश. अरे वा. छान. तर टीम सिलेक्शन साठी आपण दोन्ही कॅप्टनना प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे. जो सगळ्यात आधी अचूक उत्तर देईल तो पहिल्यांदा चिठ्ठी काढेल. ओके? पण त्याआधी मी तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हा दोघांना तुमच्या टीम मध्ये सगळ्यात आधी कोणाला घ्यायला आवडेल? टप्पू. हे बघा, हे तर जगजाहीर आहे. टप्पू आपल्या सोसायटीचा छान खेळाडू आहे, सगळ्यात श्रेष्ठ प्लेअर आहे, म्हणून मी तर माझ्या टीम मध्ये त्यालाच घेऊ इच्छितो. चला तर मग मी तुम्हा दोघांना तुमचा प्रश्न विचारते. बोला. सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती सेंचुरीज झाल्या आहेत? 51. 100. अगदी बरोबर. मेहता साहेब, तुम्ही जिंकला. सॉरी जेठालाल, तुमचं उत्तर चुकीचं आहे. अरे कसं चूक आहे? जेठाजी, मी टोटल सेंचुरीज विचारल्या होत्या. पण तुम्ही टोटल शब्द तर बोललातच नाही. अरे जेठालाल, टोटल शब्द बोलल्या नाही बोलल्या याने काय देणं घेणं नाहीये. मोनालिसाजींनी काय विचारलं होतं की सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती शतकं आहेत. मग टेस्ट आणि वन डे मिळून 100. आणि वन डे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेस आहेत ना. अरे पण सेंचुरी तर टेस्ट क्रिकेटच्या मोजल्या जातात ना. वन डे तर आजकालचा खेळ आहे, त्याला कोण मोजतंय? नाही. सॉरी जेठाजी, योग्य उत्तर मेहताजींनी दिलंय. पहिल्या सिलेक्शनची संधी त्यांनाच मिळणार.
झाली याची चिटिंग सुरू. पाहिलंच जेठालाल, आतापासूनच हरण्याची तयारी सुरू झाली आहे. मेहता साहेब, सचिनने किती सेंचुरी मारल्या आहेत ते माहिती असल्याने काही होत नाही. जिंकण्यासाठी सचिन सारखं खेळता यायला हवं आणि ते मला येतं. म्हणून तुम्ही बघा, मीच जिंकणार आहे. बघूयाच की युद्धाची वेळ आहे. होणारे काय, पुढे पुढे पहा आता घडणारे काय. हे कवी संमेलन नाहीये, क्रिकेटची मॅच आहे. शायरी बंद करा आता. तर मग सुरू करूया आपला महामुकाबला. सुरू होत आहे चिठ्ठी काढण्याचा कार्यक्रम. चला करा सुरुवात. जेठालाल पहा आता पहिला खेळाडू कोण येत आहे. श्वास रोखून बसा, आला आहे मेहतांच्या महारथीचा पहिला खेळाडू. तर मित्रांनो, श्वास रोखून बसा. जो सगळ्यात आधी मेहतांच्या महारथीमध्ये सामील होत आहे तो आहे जो गोकुळधामचा ऑलराऊंडर आहे, सगळ्यात तगडा. तर येत आहे लिटिल मास्टर दीपेंद्र गडा. जेठाजी, आता तुमची पाळी. कमॉन जेठाप्रा, जेठाजी, तुमच्या टीम मध्ये येत आहे उडवायला विरुद्ध टीमची झोप आणि चैन गुगली बॉलर दयाबेन. अरे टपूचे पप्पा, मी तुमची सावली आहे. आले की नाही तुमच्या टीम मध्ये? थँक्यू दया, थँक्यू. तू माझ्या टीम मध्ये आलीस. आता आपण नक्कीच जिंकणार. जिंकणार. आता आपणच जिंकणार. शाबास. दोन्ही टीम मध्ये एक एक स्ट्रॉंग प्लेअर आला आहे. बरोबर आहे. माझा नंबर कधी येईल आणि कुठल्या टीम मध्ये येईल? तर मित्रांनो, आता पाहूया मेहतांच्या महारथीमध्ये कोण येत आहे. बघूया ना. बघ जेठालाल बघ. हो बघतोच ना. हा, नीट बघ. अरे काय झालंय तुम्हाला? चला, इतका वेळ का घेताय? काढा 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 चिठ्ठी काढा. अरे फट्टे. शांत शांत शांत. मेहतांच्या महारथीमध्ये सामील होत आहेत हार्ड हिटिंग बॅट्समॅन आणि फास्ट बॉलर पंजाबचे सुपुत्र रोशन सिंग सोढी. ओय व्हेरी गुड पप्पा, व्हेरी गुड. ओय बल्ले बल्ले. आणि सोडीची जोडी आहे. ओय चंदेंगे. आता पाहूया जेठाचे जाबाज टीम मध्ये कोण येते ते. जेठा भाऊ, गुड लक. जेठाचे जाबाज मध्ये आता जो खेळाडू येत आहे त्याचं हे पहिलं जीपीएल आहे. परमेश्वरा, कदाचित बावरी तर नाही ना? जीपीएल चा आहे डेब्यूट, पण यांचा अनुभव आहे दांडगा. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर चंपकलाल गडा. अगो बाई, वा, अरे काका कमाल केली. अगो काय. अरे बापूजी, जेठा,
आता हे पिता आणि पुत्र नाही जेठालाल, आता एक खेळाडू आणि कॅप्टन आहे. या आहेत ना, या ताईला बोलवलंय ना इथं, तुम्ही का बोलत आहात? अरे पण सांगतो ना मी तुला. नाही, या ताई त्याचं काम करतील ना, मोना लीला, त्या लीला दाखवतील त्यांची. अरे पण ठीक आहे ना, सांग. तुम्ही नका दाखवू तुमच्या लीला, तुम्ही तुमचं काम करा. जेठालाल सांगणं महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. अरे भाऊ, भिडेने सांगितलं ना, खास घोस्ट बोलावलाय घोस्टिंग करण्यासाठी. होस्ट जेठालाल, होस्ट. मग त्याचं काम त्यांना करू दे, तुम्ही का मध्ये घुसता त्यांच्या कामामध्ये? आजोबा, माझी इच्छा होती आपण एकाच टीम मध्ये असावं. हो तर ये इथे आपल्या टीम मध्ये. अरे असं कसं येणार जेठालाल? टप्पू तर आमच्या टीमचा खेळाडू. ठीक आहे, पण यात इतकं चिडायला काय झालं तुम्हाला? अरे चिडण्याची गोष्ट नाहीये जेठालाल, ही नियमांची गोष्ट आहे ना बाबा. अरे पण माझ्या पोराचा श्वास कोंडतोय ना तुमच्या टीम मध्ये, म्हणून तर बिचारा बोलतोय. तुम्ही बळजबरीने त्याला पकडून ठेवलंय, मग ही तर किडनॅपिंगची केस झाली ना. काय? अरे पण ठीक आहे, दोघांनाही शांत व्हा. हा, टबू बेटा, काही हरकत नाही. हा, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, वेळ आल्यावर आपल्या माणसांवर पण शस्त्र उचलावी लागतात. तू बॅट उचल. ओ घोस्ट, तुम्ही तुमची घोस्टिंग सुरू करा, हे तर पोहोचले कुरुक्षेत्रावर. मागे मागे आपल्याला पण घेऊन जातील. बघूया मेहतांच्या महारथीमध्ये पुढचा कोण असेल. हा, यांना काही तोड नाहीये असं तुम्ही सगळे म्हणता. महारथींच्या टीम मध्ये येत आहेत अंजली तारक मेहता. अंजली ताई, खरंच अरे वा, कमाल झाली. वा वा. इथे पण माझी पाठ नाही सोडलीस. हा, नाही, मला म्हणायचं होतं की तू तर आता माझ्याच टीम मध्ये आलीस, म्हणजे मला धुलाई करण्याचा प्लान तुझा चौपट झाला. अरे तुम्ही पण ना, आपल्या दोघांच्या गोष्टी तर कायम चालतच राहतील. आता मी तुमच्या टीम मध्ये आलीये ना, आपण दोघं मिळून सगळ्यांची धुलाई करूया. तर मग बाकीचं काय करणार? माझ्या टीम मध्ये एका बॅट्समॅनची गरज आहे. कृपा करून पुढच्या चिठ्ठीत भिडेचं नाव निघू दे. तुमच्या टीम मध्ये पुढील खेळाडू जो येत आहे, सांगा कोण? त्याचं नाव बी वरून सुरू होतंय. भिडे ये लवकर. नो जेठाजी, यू आर रॉंग. यांची अदा आहे निराळी आणि जो स्टाईल मध्ये आहे 1 नंबर. तर येत आहे तुमच्या टीम मध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सचा बागेश्वर. बागा भाऊ, या. अरे वा. थँक्यू शेठजी, थँक्यू. कशाकरिता थँक्यू? माझ्या नावाची चिठ्ठी काढण्यासाठी. तुम्ही अपसेट नका हो, मी ना खूप कसलेला खेळाडू आहे. हो, बॅट आणि बॉल रगडत बस आता. ये बापूजी, पाया पडतो. कशात स्वागत आहे. शाबास. मजबूत टीम. चला आता मोनालिसाजी, चला आमच्या टीमची पाळी आहे आता. आणि या नावासाठी मी तुम्हाला एक हिंट देते. जसं सर डोनाल्ड ब्रॅडमॅनच्या नावापुढे सर लागतं, तसं यांच्या नावामागे सर लागतं. भिडे सर. ऍब्सोल्युटली राईट. मेहतांचे महारथी बनण्यास जात आहेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. मित्रांनो, आपली टीम फारच मजबूत बनत चालली. आता फक्त हाती भाऊ आपल्या टीम मध्ये आले ना, तर नौका पार झाली समजा. ओहो यार, हाती भाऊला पार करून स्टंप पर्यंत पोहोचायची ताकद कोणाही बॉलरच्या बॉल मध्ये नाहीये. यासाठी तर फुटबॉल हो, फुटबॉल. कुठं मेहता साहेबांची टीम आणि कुठं माझी टीम. या टीम सोबत मी जिंकणार कसं काही कळत नाहीये. GPL 3 मध्ये गोकुळधाम सोसायटीच्या दोन्ही टीमची निवड सुरू झाली आहे, पण जेठालालच्या चेहऱ्यावर 12 वाजले आहेत, कारण टप्पू, भिडे, सोढी सारखे तुफान फलंदाज ब्लास्टर्स माझ्या टीम मध्ये आलेत आणि जेठालालकडे आहेत बागेश्वर,
ज्याच्यावर जेठालालला मुळीच भरोसा नाहीये. चंपक काका जे डेब्यू करतायत, सरप्राईज पॅकेज आहे, कसं खेळतील कोणी सांगू शकत नाही. दयावहिनी आहेत, पण दयावहिनी एक चांगल्या बॉलर आहेत, फलंदाजीचं काही सांगू शकत नाही. आता पाहण्यासारखं हे आहे की जेठालालला त्याच्या आवडीचे खेळाडू मिळतात की नाही, कारण जेठालालला आवश्यकता आहे, निकडीची गरज आहे त्याच्या आवडीच्या खेळाडूंची, आणि खास करून त्याचा लकी चार्म बबिताजींची. हेच पाहायचंय की काय जेठालालच्या टीमचं नशीब पालटेल, त्यांना त्यांच्या आवडीचे खेळाडू मिळतील, त्यांना त्यांचा लकी चार्म म्हणजेच बबिताजींची सोबत मिळेल. जर हे सगळं पाहायचंय तर तुम्हाला माझ्यासोबत पाहावं लागेल पुढचा एपिसोड. गोकुळधामची दुनियादारी बघत रहा, हसत रहा आणि विचार करत रहा काय होणार आहे या टीम सिलेक्शन मध्ये. जेठाजींच्या टीम मध्ये एक नव्या उत्साहाची लाट आली आहे. त्यांच्या टीम मध्ये कोमल वहिनींची निवड झाली आहे.